हाय, केम छो मजामा? मी शेफ निलेश लिमय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. काय आलात का तुम्ही तुमच्या रेग्युलर रुटीन लाईफमध्ये? कारण डिसेंबरच्या त्या मोठ्या वीकेंड नंतर तुम्हाला जरा थोडंसं जड जात असेल ना. पण सांगायचा मुद्दा असा आहे की आपण ना एक कारण शोधत असतो की आपल्याला एक मोठा वेकेशन किंवा वीकेंड केव्हा मिळतो आणि आपण सुट्टीला जातो. कारण सुट्टीला गेलं की म्हणजे आपल्याला फिरायला जाता येतं ना. ऑफकोर्स फिरायला आपण का जातो बरं? कारण आपल्याला चेंज हवा असतो म्हणून, आणि तिथली एखादी काही शॉपिंग करायची असेल म्हणून जातो. आणि ऑफकोर्स आपल्या खवय्यांसाठी तर आपल्याला फिरायला तेवढंच जास्त आवडतं कारण आपल्याला वेगवेगळ्या चवी चाखायला मिळतात. तसं भारत म्हणजे आपल्या खवय्यांसाठी एक पर्वणीच आहे. कारण आपल्याकडे जेवढे प्रदेश आहेत तेवढेच खाण्याचे वेगवेगळे टेस्ट आहेत, तेवढेच वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. तेव्हा हे सगळे फ्लेवर्स म्हणजे असे वेगवेगळे भारतातले फ्लेवर्स जर का आपल्याला फक्त आपल्या या एका रेस्टॉरंटमध्ये मिळाले तर किती मजा येईल नाही का. मी आलेलो आहे पार्ल्याच्या या टोसा रेस्टॉरंटमध्ये. इकडे राजस्थानी, काठियावाडी, सौराष्ट्र, गुजराती, जैन यासारखे पदार्थ मिळतात. तसेच मराठी पदार्थसुद्धा मिळतात आणि त्याला जरा ट्विस्ट दिलेली आहे. इंटरेस्टिंग आहे ना. मग या सगळ्या डिशेसच्या मागचं काय सिक्रेट आहे किंवा काय रहस्य आहे हे आपण जाणून घेऊया. भेटूया इथल्या शेफला. जगदीश महाराज जी, वेलकम टू आम्ही सारे खवय्ये. वेलकम टू टोसा. थँक्यू. तुमचं रेस्टॉरंट तर वाकई एकदम मस्त वाटतंय यार. थँक्यू. शेफ जगदीश महाराज. तुम्हाला काय जगदीश महाराज म्हणायचं? येस तुम्हाला थोडक्यात सांगतो, महाराज ही एक पदवी असायची. जसं आपल्याला इकडे शेफ म्हणतात तसं पूर्वी राजे महाराजांकडे जे काम करायचे, त्यांचं स्पेशल जेवण बनवायचे, त्यांना महाराज म्हणून संबोधलं जायचं. महाराज किंवा उस्ताद किंवा खानसामा. तर शेफ जगदीश महाराज, आप किती वर्षांपासून तुम्ही या फील्डमध्ये? इकडे टोसामध्ये 3 वर्ष झाले. टोसामध्ये 3 वर्ष. आणि त्याच्या आधी कुठे शिकलात तुम्ही? राजस्थानमध्ये शिकला. राजस्थानमध्ये शिकला, म्हणजे एकदम ऑथेंटिक क्विझिन तुम्ही शिकला आहात. कुठे शिकलात राजस्थानमध्ये? मनवार हॉटेल. मनवार हॉटेलमध्ये. आणि तुमच्या या रेस्टॉरंटची कुठली स्पेशल डिश आहे? रेस्टॉरंटची तुरिया स्पेशल. पुरणपोळी, बैंगनचा भरता, बाजरे की रोटी. परफेक्ट. तर मग आज आपण सुरुवात कुठल्या डिश पासून करणार आहोत? आपण तुरिया स्पेशल. तुरिया स्पेशल त्यापासून करूया. कारण पुरणपोळी म्हटल्यावर जरा मला पण तोंडाला पाणी सुटलंय. महाराष्ट्रात सुद्धा पुरणपोळी बनते, पण मग राजस्थानी स्टाईलची पुरणपोळी आणि या पुरणपोळीमध्ये काय फरक आहे आपण आपल्या प्रेक्षकांना? महाराष्ट्रामध्ये आपण पुरणपोळी बनते चण्याच्या डाळची. बरोबर. आणि राजस्थानमध्ये बनते तुरच्या डाळची. राजस्थानमध्ये तुरीच्या डाळीची आणि आपल्याकडे ऑफकोर्स चण्याच्या डाळीची बनते. तर हा फरक कसा काय आहे आणि फायनल काय प्रॉडक्ट मिळतो, पुरणपोळी कशी दिसते ते आपण पाहूया. चला सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या डिशला. सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या रेसिपीला. नाव आहे तुरिया स्पेशल पुरणपोळी. आहे ना एकदम झकास नाव. त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय पहिल्यांदा आपण शेफ कडनं जाणून घेऊ. शेफ जी बताइए, इसके लिए क्या क्या इंग्रेडिएंट्स लिए हैं हम लोग ने? तुरिया लिया है म्हणजे दोडकं, वटाणा, ओके, मिस ग्रीन फिश, कोथिंबीर, खोबरा, हरी मिर्च, बरोबर, कढीपत्ता, बोरिया मिर्च आणि हल्दी, हिंग, नमक, राई, अजवान आणि तिल आणि मुठ्या. तर आपल्याला सुरुवात करायची. पण शेफ मला आधी सांगा, हा इकडे मसाला तुम्ही जो बनवून ठेवलाय त्या मसाल्यामध्ये काय काय कॉम्बिनेशन? मसाल्यामध्ये कोथिंबीर आहे, कोथिंबीर आणि आला खोबरं आणि मिरची आणि मुठ्या. सो तुमच्या लक्षात येईल की हे जे 4 साहित्य आपण घेतलेलं आहे, किसलेलं ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि या मुठ्या, हे 4ही मिक्स करून मिक्सरमधनं आपण त्याचा हा असा मसाला बनवून घेतला. आता मुठिया थोडक्यात तुम्हाला सांगतो, बेसन, नंतर थोडंसं तीळ आणि थोडंसं तेल आणि ओवा, हे सगळं मिक्स करून आणि साखर पण, थोडीशी साखर घालून त्याची एकदम घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आणि त्याचे छोटे छोटे कडबोळे आपण बनवतो किंवा छोटे छोटे मुठिया बनवतो, हे असे बनवून घ्यायचे. आपण हे वाळवलेले आहेत का तळून घेतलेले आहेत? तळून घेतलेले आहेत ना. त्यानंतर तळून घ्यायचे. सो महाराज जी,
आपल्याला भाजीचं तर साहित्य आपण सांगितलं सगळ्या प्रेक्षकांना. मी बघितलंय की ही भाजी आपण पुरणपोळी बरोबर म्हणजे राजस्थानमध्ये असे कॉम्बिनेशन्स मध्ये खाल्लं जातं का? रोटी आणि एखादी भाजी, दाल पापडी किंवा गट्टा मखमली. परफेक्ट. तर आपल्याला या भाजी बरोबर सर्व करायची आहे ती म्हणजे पुरणपोळी. तर पुरणपोळीसाठी काय काय आपण साहित्य घेतलं? गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, कणिक बेसिकली, आणि त्याची ही अशी सॉफ्ट कणिक मळून घेतलेली आहे. त्यांच्यामध्ये मूठ टाकायचा घीचं आपण त्यामध्ये 1 चमचा घी वापरलेलं आहे त्यात. ओके. आणि सॉफ्ट डो बनवून घेतलाय. आणि पुरणाची काय स्पेशालिटी आहे? पुरणाची स्पेशल आहे तुरची डाळ. तुरीची डाळ घेतलेली, त्याला करेक्ट. उबाळा पाहिजे. ओके. बरोबर. उबाळून मॅश करायचं बरोबर. त्यांच्यामध्ये घी टाकायचं आणि एलचीचा पावडर आणि वेलचीची पूड. ओके. आणि साखर घालायची. साखरचं पाणी दाजला ना, बरोबर, म्हणून ते एलचीचा पावडर आणि जायफलचा पावडर टाकून केसर. ओके. मॅश करायचं आणि हे मॅश करायचं. पॅन घ्यायचा, लावायचा आणि पॅन घ्यायचा. नंतर मी राई टाकणार. बरोबर. राई टाकला. ओके. बरोबर. आणि तीळ. ओके. आणि ओवा. तो बेसिकली आपण आता ही फोडणी बनवतोय. नंतर आता ग्रीन मिरची पेस्ट. हळद. ओके. क्या बात आहे. टाक टाक टाक. ह्याला म्हणतात कुकिंग. एका फटक्यात सगळं डंग डंग डिंग डांग ढिशून टवून आपली डिश पटापट बनवायची. काय काय टाकलं तुमच्या लक्षात आलं असेलच. फोडणी करता आधी साजूक तूप गरम केलं. साजूक तुपामध्ये आपण घातली मोहरी, नंतर तीळ, अजवाईन, त्यानंतर हिरव्या मिरचीची पेस्ट, कढीपत्ता, चेरी मिरची, हिंग आणि हळद, मीठ, हे सगळ्या गोष्टी आधी टाकल्या. त्याची फोडणी बनवली आणि फोडणी बनवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी घातली ती तुरई किंवा दोडकं. दोडक्याला मी आधी चांगले पीसेस करून घेतलेत आणि नंतर ते थोडेसे ब्लांच करून घेतलेत आणि नंतर त्या फोडणीमध्ये घातलंय. आता याच्यामध्ये आपण घातलंय थोडंसं पाणी, कारण आता ती भाजी आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची आहे. महाराज जी, ये जो चूल्हा जो है वो जरा अलग लग रहा है, बहुत मतलब फॉरेन से आया है क्या कुछ? या इलेक्ट्रॉनिक है. हे जे वैशिष्ट्य आहे ना ह्याचं, मायक्रोवेव्ह पेक्षा हे फास्ट असतं. त्यामुळे जर का मायक्रोवेव्ह मध्ये पाणी 1 मिनिटात गरम होत असेल तर याच्यावरती 40 सेकंदात ते गरम होतं. आणि त्याचं एकच रिक्वायरमेंट असं आहे की आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा पॅन वापरावा लागतो. तो पॅन वापरला तर आपलं जेवण एकदम पटकन होऊ शकतं. याच्यातलं एक खासियत अशी आहे की इंधन आपण वाचवू शकतो. इलेक्ट्रिसिटी सुद्धा आपली रेग्युलर इलेक्ट्रिसिटी जी कंझ्युम होते बल्ब किंवा ट्यूबलाईटसाठी अगदी तेवढीच इलेक्ट्रिसिटी कंझ्युम होते. आणि अर्थात जेवण फार पटकन शिजतं, अजिबात वेळ लागत नाही. आणि अजून एक वैशिष्ट्य ह्याचं असं सांगता येईल की ही जे रेंज आहे ती अजिबात गरम होत नाही. म्हणजे मी त्याला हात लावू शकतो आणि चटका बिलकुल बसत नाही. तसंच भांडं सुद्धा फार गरम होत नाही. आणि हे बघा, म्हणजे मी आता आतमध्ये ते कढी उकळतीये किंवा आपली भाजी उकळतीये, पण मी अगदी आरामात त्याला हात लावू शकतोय. भांडं अजिबात गरम होत नाही. सो आपल्या प्रोग्रामची ही खासियत आहे की मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धती, म्हणजे फक्त कुकिंगच नाही तर त्याचं साधनाची सुद्धा काय काय खासियत आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगत असतो. वळूया आपल्या आता भाजीकडे. भाजी आपली छान शिजतीये. त्याच्यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला घालायचे ते वाटाणे. टाकू कितना? आधा डालू. एक अर्धी वाटी मी वाटाणे टाकले. व्हेरी गुड. नंतर हा जो मसाला आपण बनवला होता, खोबरं, कोथिंबीर, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि मुठिया, तो मसाला त्यामध्ये घातला. आता आपण ते चांगलं एकजीव करून घेतोय, मिक्स करून घेतोय. ये पतली सब्जी रहेगी क्या थोडी गाढ़ी सब्जी रहेगी? घट रहेगी, थोडी घट्टच असेल ना. ओके. तुरई स्पेशल भाजी आता आपण बघितली, किती मस्त झाली आहे ते तुमच्या लक्षात आलं असेलच. दोडक्याची भाजी अशी सुद्धा बनते हे आता तुमच्या आज लक्षात आलं असेल. पण ह्या भाजी बरोबर आपल्याला खायची पुरणपोळी, आणि ती पुरणपोळीची काय खासियत आहे ते आपण पाहूया. महाराज जी, पुरणपोळी को कैसे शुरुआत करते हैं? पुरणपोळी को अपन पहले गेहूं का आटा लेंगे. ओके. गेहूं का आटे को फिर उसमें 2 चम्मच घी डालेंगे. घी डालने के बाद में उसको मैश करेंगे. ओके. उसका मलना पड़ता है. मलने के बाद में उसको बराबर एकदम मैश करना पड़ता है. सॉफ्ट, एकदम सॉफ्ट हो जाएगा. सॉफ्ट होने के बाद में मसल दिया इसको. मसल दिया. ओके. बराबर. इसके छोटे छोटे 2 गोल नहीं गिरेंगे. ओके. बराबर. क्या बात है. बाद में थोड़ा सा सूखा आटा लगाना पड़ेगा. ओके. थोड़ा लूज है, इसके लिए अपना हाथ को नहीं लगेगा. बाद में इसके 2 गोलने बनाने पड़ेंगे. बराबर. ओके. ये इसका पुरण बनवलेलं आहे. हाँ.
म्हणजे पुरणपोळी आपण जशी बनवतो अगदी त्याच पद्धतीने थोड़ा सा बेलना पड़ेगा ओके बेलो. तुमच्या लक्षात आलं असेल आपण कणिक घेतली, ती चांगली मळून घेतली. मळण्याकरता 2 चमचे तूप घातलं, साजूक तूप, आणि थोडंसं पाणी घालून आपण त्याचे सॉफ्ट कणिक बनवली. त्याचे असे छोटे पेढे केले किंवा गोळे केले. पुरण सुद्धा मगाशी मी तुम्हाला सांगितलं तुरीची डाळ वापरलेली आहे, त्यामध्ये साखर घातली आहे आणि मॅश करून पुरण बनवलेलं आहे. आता हे पुरण या पोळीमध्ये आपण स्टफ केलं. स्टफ करते समय उसको बराबर पैक करना पड़ेगा, सील तो करना उसका पड़ेगा. स्टफ बाहर निकले. बराबर. बरोबर. ओके. पुरणपोळी एवढी सोपी असू शकते हे तो सुद्धा तुम्हाला आता लक्षात आलं असेल. नाहीतर पुरणपोळी म्हटलं की अर्ध्या गृहिणींना थोडं टेन्शन येतं की अरे बापरे पुरणपोळी बनवायची आहे. पण बघा ना किती अगदी सोपी पद्धत आहे. पातळ थोडीशी लाटून घ्यायची आणि त्याच्या आतमध्ये पुरणाचा गोळा, लिंबाच्या आकाराचा पुरणाचा गोळा आपण केलेला आहे, तो त्या कणकेमध्ये आपण पारीमध्ये स्टफ केलाय. फर्स्ट क्लास. ये एकदम रेडी हो गया. उसको भी बेलने जाएंगे अपन. ओके. बराबर. महाराज जी मुझे बताइए पहली पूरनपोली आप कभी बनाई? पहली पूरन पूरी बनाई थी मैं, कितने साल के थे आप तभी? हाँ मैं कितने 6 साल 8 साल? नहीं सर, 16 साल का. 16 साल के थे. ओके चलो 16 साल के थे तभी उन्होंने अपनी पहली डिश पुरणपोळी बनाई थी. तर आपण ते चांगलं लाटून घेतोय. थोड्या छोट्या बनवायच्यात. इतना छोटा रहेगा? इतना छोटा रहेगा. ओके परफेक्ट. चला आपल्या या पुरणपोळ्या तयार आहेत, भाजी सुद्धा तयार आहे. पण या पुरणपोळ्या आपल्याला शेकून घ्यायच्यात कारण त्या याच्याबरोबर आपल्याला खायच्या आहेत. चलो शेफ. यस सर. चलो. पुरणपोळी आपण आता मस्त शेकून घेतोय. हे आहे हॉट प्लेट. हॉट प्लेट म्हणजेच एक प्रकारचा तवा, पण मोठी प्लेट असते, पूर्ण लोखंडाची आहे आणि अतिशय तापली की चर चर करत आम्ही त्याच्यावरती डिशेस बनवतो. पुरणपोळी सुद्धा आपण शेकून घेतोय. त्याच्यावरती त्याला आधी थोडंसं तूप लावलं होतं. आपली तुरैया स्पेशल भाजी पण तयार झालेली आहे, त्यामुळे तुरैया स्पेशल आणि त्याच्याबरोबर ही पुरणपोळी कशी लागते मी तुम्हाला सांगतो. पण त्या अगोदर तुम्हाला जर काही डिश आज बनवायची असेल त्याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती झटपट लिहून घ्या. तुरिया स्पेशल पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शिजवलेली तूर डाळ, चिरलेली दोडक्याची भाजी, ब्लँच केलेले मटार, बारीक चिरलेली कोथिंबीर, ओलं खोबरं, मिरची पेस्ट, पांढरे तीळ, ओवा, मोहरी, मुठिया, हळद, मीठ, कढीपत्ता, हिंग आणि गोल लाल मिरच्या. कृती: प्रथम बेसनामध्ये तीळ, ओवा, साखर आणि गरम तेल घालून हे पीठ मळून त्याचे मुठिया तळून घ्यावेत. कोथिंबीर, खोबरं, मिरची पेस्ट आणि मुठिया एकत्र वाटून मसाला तयार करून घ्यावा. गव्हाच्या पिठामध्ये तुपाचा मोहन घालून कणिक मळून घ्यावी. केशर, साखर, वेलची पूड आणि जायफळ पूड घालून शिजवलेली तूर डाळ पुरण यंत्रातून काढावी. पॅन मध्ये साजूक तूप गरम करून मोहरी, पांढरे तीळ, ओवा, मिरची पेस्ट, कढीपत्ता, मीठ, हळद, हिंग आणि गोल लाल मिरच्यांची फोडणी करावी. त्यामध्ये ब्लँच केलेली दोडक्याची भाजी, वाफवलेले मटार, वाटलेला मसाला आणि पाणी घालून भाजी शिजवून घ्यावी. गव्हाच्या कणकेची पारी करून त्यामध्ये पुरणाचा गोळा भरावा आणि छोटी पुरणपोळी लाटावी. तुपावर पुरणपोळी खरपूस भाजून दोडक्याच्या भाजी बरोबर सर्व्ह करावी.